आणि महाराज प्रामुख्याने आपल्यावर तिघांचे ऋण असतात, तिघांचे उपकार असतात. कोणाकोणाचे? पहिले उपकार आहे देवाचे, दुसरे उपकार आहे साधू संतांचे आणि तिसरे उपकार आहे आई वडिलांचे. आता देवाचे आपल्यावर काय उपकार आहे? देवाने तुम्हा आम्हाला पवित्र असा हा नरदेह कसा दिलाय? जेने हा जीव दिला, दान दिलाय, फुकट दिलाय. म्हणजे देवाने तुम्हा आम्हाला हा नरदेह फुकट दिलाय, दान दिलाय, म्हणून त्या देवाचे आपल्यावर काय आहे? उपकार आहे. बरं, संतांचे आपल्यावर उपकार आहे. काय उपकार आहे संतांचे? तर भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला हा नरदेह दिलाय, त्या नरदेहाची नवे नवे या जीवनाची इति कर्तव्यता सार्थकता कशामध्ये आहे हे सांगण्याचं काम कुणी केलंय? तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. म्हणजे हा देह कशासाठी दिलाय हे सांगण्याकरता संत महात्मे अवतीर्ण झाले. कुठून आले? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आडराणी धावणारं जे जग आहे ना, त्याला सन्मार्गाने लावण्याकरता हे संत महात्मे आले आणि ते येऊन त्या ठिकाणी भगवंताने ज्याच्यासाठी हा नरदेह दिलाय ते सांगण्याकरता संत महात्मे आले. म्हणून संतांचे हे आपल्यावर काय आहे? उपकार आहे. आणि आता तिसरे उपकार आहे आई वडिलांचे. काय उपकार आहे? आई वडिलांनी आपल्याला जन्माला घातलं, हे आई वडिलांचे काय आहेत? उपकार आहे. आता या तिघांच्याही उपकारातून आपण उतराई होणार आहे का? काहीही करा उतराई होणार नाही. पण या कलियुगामध्ये या तिघांच्याही ऋणातून उतराई होण्याचा एकमेव मार्ग सांगितलेला आहे. कोणता? तो म्हणजे भगवान परमात्म्याचं नामस्मरण, कीर्तन, भजन. कारण त्या त्या युगामध्ये त्या त्या साधनेद्वारा भगवत प्राप्ती होती. कारण कृतय ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखै द्वापारे परिचर्यानाम कलौत हरी कीर्तनात. या कलियुगामध्ये पुण्य संपादन करायचं असेल, नवे नवे या तिघांच्याही ऋणातून उतराई व्हायचं असेल तर एकमेव साधन कोणतं? करावे कीर्तन, करावे कीर्तन, करावे कीर्तन, करावे कीर्तन. मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण, मग नोहे काही बाधा, मग नोहे काही बाधा. करावे कीर्तन. मग कीर्तन जर या मृत्यू लोकामध्ये अतिशय सोपं साधन सांगितले, नामसंकीर्तन साधन पै सोपे. कारण त्या त्या युगामध्ये साधना खडतर साधना होती महाराज. कारण कृतयुगाचं आयुष्य किती सांगितलंय? 17,28,000. त्रेता युगाचं आयुष्य सांगितलंय 12,96,000. द्वापार युगाचं आयुष्य सांगितलंय 8,64,000. आणि या कलियुगाचं आयुष्य किती आहे? 4,32,000. मग त्या त्या युगामध्ये आयुष्य मर्यादा भरपूर होती. माता कृतयुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. म्हणून भगवंताची प्राप्ती जर करायची असेल तर भगवंताचं ध्यान करून भगवत प्राप्ती होती. कृतयुगामध्ये भगवंताची प्राप्ती करायची असेल तर भगवंताचं ध्यान करायचं. कारण 1,00,000 वर्षाचं आयुष्य आहे, म्हणून हजारो वर्ष तपश्चर्या करायची पूर्वी साधू, है की नाही? मग कृतयुगामध्ये भगवंताचं ध्यानाने भगवत प्राप्ती होत होती. त्रेता युगामध्ये भगवंताची प्राप्ती करायची असेल तर यज्ञ यागाने भगवत प्राप्ती होत होती. त्रेता द्वापार युगामध्ये भगवत प्राप्ती करायची असेल तर पूजा पाठाने भगवत प्राप्ती होत होती. आणि या कलियुगामध्ये जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर अतिशय सोपं साधन सांगितलंय. कोणतं? नामसंकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. आणि किती सोपं? तुगा म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो. ऐक नाही, अतिशय सोपं, सगळ्यांपेक्षा सोपं. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी आणि शहाणा तो धनी घेतो येते. अतिशय सोपं साधन या कलियुगातलं हे नामसंकीर्तन आहे. या कीर्तनाच्या माध्यमातून या परिवाराने खऱ्या अर्थाने या तिघांच्याही ऋणातून उतराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. कारण देवाला काय आवडतंय? आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्र दिवस. हो, भगवंताला
काय आवडतंय तर त्याचं भजन करणं, त्याची भक्ती करणं हे जर भगवंताला आवडतंय, म्हणून देवाच्याही उपकारातून उतराय होण्याचा या कलियुगातला हा छोटासा प्रयत्न आहे. बरं, संतांच्या उपकारातून कसं उतराय व्हायचं, तर संतांच्या उपकारातून उतराय होण्यासाठी सुद्धा या कलियुगातलं हे कीर्तन माध्यम आहे. कारण संतांच्या मुखारविंदातून त्या ठिकाणी निघालेले शब्द आपल्या तोंडामधून निघतायत, म्हणून त्यांच्याही उपकारातून उतराय होण्याचं हे एकमेव साधन आहे. आणि आई वडिलांच्या उपकारातून उतराय होण्याचं सुद्धा हेच आहे. का? कारण आपण हे जे कीर्तन करतोय, हे कीर्तन झाल्यानंतर हे पुण्याचं जे गाठोडं होणार आहे ना, हे पुण्य जे संपादन होणार आहे ना, हे पुण्य संपादन झालेलं कुठं जाणार आहे? बाबांच्या पुण्यसाठ्यामध्ये जाऊन पडणार आहे. मग या कलियुगामध्ये त्या आई वडिलांच्याही उपकारातून उतराय होण्याचा हा एकमेव मार्ग आहे. म्हणून आज खऱ्या अर्थाने या निटवे परिवाराने बाबांच्या, संतांच्या आणि भगवंताच्या उपकारातून उतराई होण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी छोटासा संकल्प केलेला आहे.